आणि आज कोल्हापूरमध्ये राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं। विधानसभेआधी महाराष्ट्रात आलेल्या राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवरती टीकेची संधी काही सोडली नाही। छत्रपती शिवरायांच्या विचारानं प्रेरित असलेलं संविधान बदलण्याचा डाव भाजपचा असल्याचा आरोप त्यांनी केला। तर मालवणात कोसळलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरनं त्यांनी सरकारच्या भूमिकेवरती सवाल उपस्थित केलेत। राहुल गांधी यांचं जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण सर्वांचं स्वागत करूया। छत्रपती शिवाजी महाराज की। कोल्हापुरातल्या कसबा बावडात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण राहुल गांधींच्या हस्ते करण्यात आलं। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करताना मालवणच्या राजकोट किल्ल्यावरच्या पुतळा दुर्घटनेवरून राहुल गांधींनी महायुती सरकारवर निशाणा साधला। भाजपची विचारधारा चुकीची होती म्हणून राजकोट किल्ल्यावरचा शिवरायांचा पुतळा पडला असा घणाघात राहुल गांधींनी केला। नियत गलत थी। मूर्ति ने उनको मैसेज दिया कि आप अगर शिवाजी महाराज की मूर्ति बनाओगे तो फिर शिवाजी महाराज की विचारधारा की रक्षा करनी ही पड़ेगी। इसीलिए वो मूर्ति गिरी है। वो सामने जाकर हाथ जोड़ते हैं और फिर 24 घंटा शिवाजी महाराज की सोच के खिलाफ काम करते हैं। शिवाजी महाराज ज्या गोष्टींसाठी लढले ते सर्व संविधानात आहे, मात्र संविधानावर घाला घालण्याचं काम सत्ताधारी करतायत अशी टीका राहुल गांधींनी केली। भाजपची जी विचारसरणी आहे ती संविधान संपवण्याच्या विचारांची आहे असं राहुल गांधी म्हणाले। सुबह उठते हैं और प्लानिंग करते हैं कि भैया शिवाजी महाराज का जो विचारधारा का कॉन्स्टिट्यूशन है उसे खत्म कैसे किया जाए। हिंदुस्तान की संस्थाओं पर आक्रमण करते हैं, लोगों को डराते हैं, धमकाते हैं और फिर जाकर शिवाजी महाराज की मूर्ति के सामने मत्था टेकते हैं। इसका कोई मतलब ही नहीं। राजकोट किल्ल्यावरच्या पुतळा दुर्घटना आणि संविधानाच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी केलेल्या टीकेवर सत्ताधाऱ्यांनी जोरदार पलटवार केलाय। काँग्रेसच्या लाचार लोकांनी त्यांच्या हस्ते आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं अनावरण केलं आणि त्यावेळेला ठरल्याप्रमाणे राहुल गांधींनी आज नौटंकी केलेली आहे। विदेशात जाऊन आरक्षण हटवण्याची भाषा करणारा ड्रायव्हरच्या घरी जेवल्याचं कौतुक आता लोक जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। ही दुटप्पी भूमिका जी आहे ही काँग्रेसने नेहमीच बाळगलेली आहे। राहुल गांधीजी छत्रपती शिवरायांवर बोलायचं असेल तर पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवरायांचा अपमान करणारं पुस्तक लिहिलंय। त्या पुस्तकाबद्दल तमाम शिवप्रेमींची माफी मागा आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांवर बोलायचा अधिकार तुम्हाला आहे। राहुल गांधींनी कोल्हापूर दौऱ्यातून महायुती सरकारवर आणि पर्यायानं भाजपवर हल्लाबोल केलाय। विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधली आरोप प्रत्यारोपांची ही जुगलबंदी अधिक रंगणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।